लढण्यासाठी सज्ज आहेत. मला एक गोष्ट खेदाने त्या ठिकाणी नमूद केली पाहिजे की या संपूर्ण मराठाच्या त्या रांगड्या मातीत मराठ्यांची असणारी संख्या याचा विचार करता आज आपल्यावर ही वेळ का आली. श्रीकृष्णांनी कंसाचं राज्य असताना उद्धवाला एकदा विचारलं होतं की उद्धवा अजब तुझे सरकार, भोई बाबळी उगाच जगती चंदन माती पार. या ठिकाणी हे म्हणायची वेळ काय येते तर संख्येने बहुसंख्येने असणारा हा मराठा समाज आज आरक्षणापासून वंचित आहे. आणि या आपल्या महाराष्ट्र भूमीचा एक सुपुत्र मनोजदादा जरांगे पाटील संघर्ष योद्धा म्हणून आपल्याला लाभले. आपल्याला या ठिकाणी लाभले आणि ते आहे आपल्या पवित्र भूमीत आज पदार्पण केलेलं आहे त्यांनी. आम्ही या सर्वजण या सर्व योद्ध्यांचं शिवनेरीच्या या पावन भूमीत अतिशय प्रसन्न मनानं आपलं स्वागत करतो. आणि आता रडायचं नाही, आता लढायचं. एक मराठा, एक मराठा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.